कसे आहात सगळे? मी माझं युट्यूबचा पहिला ब्लॉग सुरू करत आहे आज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ती घंटी दाब, बेल आयकॉन सॉरी बेल आयकॉन दाब. आणि नवीन आहे रे, थांबा रे जरा फेकून काही मारा पण दाबलं गेलं पाहिजे. हा सांभाळून घ्या. बेल आयकॉन दाबा. आणि फर्स्ट आम्ही चाललो तामिनी घाटामध्ये आणि तुम्ही बघू शकता फेज 3 मधून निघालोय आम्ही. एवढा भारी पाऊस आता सुरू झाला. भारी पाऊस पडत आहे तुमच्याकडे. चलो बाई. आम्ही पिरंगुट मार्गे तामिनी घाटात जाणार आणि तामिनी घाटामध्ये सध्या म्हणजे खूप छान वातावरण झालं आणि सावळ्या घाटामध्ये पण आम्ही जाणार आहे. तुम्ही पण स्टे ट्यून. हात करायचा ना का हात करायला लगेच दुसरे निघतो आपण तसं करू ना. असा ऐका असा हात लावायचा लगेच. अरे मी आले तामिनी घाटात. आपण चाललोय तामिनी घाटात. चला. हे श्री तो सिरी ऐका ना पोरं काय ऐकते. कोणाला ओरडत ऐकल. हे श्री एवढा ओरडायचा आता एक कपल पण जरी फोर व्हीलर मध्ये हिंडत असलं तर खरे चुकी तेच ऐकी नाही. खरे चुकी तेच गाडीच नंबरला घेऊ फक्त शिवाय द्यायला येते घरी आपले आपल्या नशीब अशी येते राव. मी फेज 3 मधून निघालो हिंजवडीतून आणि त्यावेळेस एकदम भारी पाऊस वगैरे आला. आयचं पडलं आल्यानंतर आता ऊन पडलेलं आहे. बट म्हणजे थोड्या वेळा आता तामिनी घाट किती नाराज करत ते बोलतात ना. सो मला नाही वाटत नक्की पाऊस येईलच असं वाटते. सो आमची पूर्ण गँग आणि आम्ही आलोय आणि नवीन चॅनलची सुरुवात करते मी. बऱ्याच दिवसापासून चालू करेल पण काही मुहूर्त भेटत नव्हतं. सो आज आय थिंक मुहूर्त सपोर्ट करा आणि नवीन नवीन कंटेंट मी तुम्हाला देत राहील. अध्यान आता बिने राहिला सवय थोडीशी कॅमेरा पकडायला जर अडचण होऊ राहिली जरा थोडं समजून घ्या. नाही आम्ही तयारी आहे. आम्ही मस्तपैकी आता चहा घ्यायला थांबलेलो आहे तामिनी घाटामध्ये. चेअर्स. ते असतात ना एक ऑड मॅन आउट वाढलेला किडा. रोशन मॅडम चाय गरम चाय बसते का? त्यांना म्हणते का मी काय तुम्हाला लागतं का कोणी कामाला? रविवार बाहेर आलं म्हणजे असं काय म्हणते त्याला विकेंड कार्य लागल्यासारखं होतं ना. नाही पैसे नसले चालत काही तर काही होत पैसे थोडे लागते इंडायला. तुमच्या सोबत राहून मला पण फील व्हायला लागले. मला पण सॅटर्डे संडे सुट्टीच असते. कॉर्पोरेट वाल्यांसोबत राहिले की असं असतं. विकेंड आला की अंगात येतं. आता आम्ही आलोय सावळ्या घाटामध्ये आणि इथं गडी टाकायला जागा आहे कधी तर दरीत जायचं. डायरेक्ट दरीत जायचं. तिकीट आहे बरं पण 200 रुपये 200-100. सावळ्या घाटामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं पर पर्सन 50 रुपीज काढावे लागतील. सगळ्यात इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे इथं नेटवर्क नसल्यामुळे तुम्ही कॅश कॅरी करा. डिझाईन मारून कोंबडी अगं उठे महावेशाची काय तुम्ही काय नाही पुढे चलते ती खड्डा करून राहील ती अंडे द्यायला. टाकायची होती गाडीत मग अंडे द्यायले. ते बोल नाही कशाला तू. आता आम्ही आलो आहे सावळ्या घाटामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती भारी वातावरण झाले. मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. मला एवढंच बोलता येते आता सुरुवातीला. तामिनी घाटामध्ये खूप काही फिरण्यासारखं आहे म्हणजे पूर्ण तामिनी घाटच बघण्यासारखं आहे. पण त्याच्यामध्ये माझा आवडता प्लेस म्हणजे सावळ्या घाट. सावळ्या घाटामधून एवढा भारी व्ह्यू दिसतो ना. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आणि इथून रिंग वॉटरफॉलही दिसतो. पण आता एवढ्या लवकर वॉटरफॉल सुरू झालेले नाहीये. पण तुम्ही बघू शकता एकदम वातावरण किती भारी झालेलं आहे. म्हणजे प्री मान्सून नाही म्हणू शकतो. ऑलरेडी 1-2 पाऊस होऊन गेलेत. पण वॉटरफॉल साठी खूप जास्त पाऊस पाहिजे. तो अजून पडलेला नाहीये. पण तरी पण खूप छान वातावरण झालंय खरंच. सावळ्या घाटामध्ये व्ह्यू बघण्यासाठी 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक करावा लागतो आणि तो सरळ रस्ता आहे. सो म्हणजे जास्त हार्ड पण नाहीये. आलेले बेडकर बाहेर आलेले बेडकं नाही म्हटलं पाहिजे. आपण पण बेडकच झालो एका प्रकारचे. तू बेडकी का तू? अरे पण सगळे जातात ना. प्रत्येकाला हक्क आहे ना निसर्ग बघण्याचा. प्रत्येकाला फिरावं वाटतं बरोबर आहे की नाही. कुठे जाते? उन्हाळ्यात बीच वरती. बीच इज माय फेवरेट प्लेस. माउंटन आणि बीच मध्ये जर निवडायला लावलं तर बीच जास्त थोडस बीच कडे जास्त माप जातं माझं नाही का. सो हिंट देते मी की मला आवडत नाही. जर मला फ्युचर नवऱ्याने माझा व्हिडिओ पाहिला तर त्याला कळण तरी हिला बीच आवडते. तरी मी त्याला सांगेन नाही जाते आपल्याला माउंटनला जायचंय आणि हिला चालवतच न्यायचे. काळजी करीन रे माझं तर असं काय. आपलं तर इथून आपल्याला कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू दिसतो. बट आता सध्या तुम्ही बघू शकता पावसाळा नसल्यामुळं मी तुम्हाला लांबून दाखवते. आणि हा व्हिडिओ मी नंतर पण घेईन. इथं लोक बसलेले आहेत. लेकिन 1 सेकंड
भैया कपल असे बसलेले आहेत. मला ती न्यूजच आठवली लो गडवली केता नागरावाला ते असे बसलेत बाहेर भीतीने वाटली की त्यांना अभ्या त्यांचं ट्रस्ट लेवल किती आहे, त्यांच्या एकमेकावर ट्रस्ट लेवल किती आहे. कठाड्यावर जाऊन बसले कपल लोक, त्यांना माहिती ढकलून देणार नाही. त्याच्या डोक्यावर केस असतील ना. त्यांच्या डोक्यात केस असतील. विकलं घातली त्यांनी खतरनाक. कपल लोकांना म्हणत जपून जरा ग्रुप घेऊन यायचं त्याच्यासाठी माणसाने. गाईस बेल काय कॉन्सेप्ट आहे, बेल काय काहीतरी असं. ज्याला कोण जायचं असं ना खाली ते सांगून जातो विसरलं. वाव किती भारी व्ह्यू आहे इथं बघा. काय जायचं आपल्याला? कुठं जायचंय खाली, कुठून जायचंय खायला? हे म्हणजे खाली जायचंय आणि अगं नाही ग खाली नाही जायचंय पागल, जायचंय ना. असं ढकलून द्यायचं असं थोडीशी पुढे आम्ही ढकलून डायरेक्ट खाली जाशील ना तू. गेलं ना वैष्णवी पाण्याच्या काट्याकाट्यांकडे डायरेक्ट दुसऱ्या साईड आमला वाहत वाहत जावा ना. हा आम्ही नळातून काढतो तुला, ठीक आहे. मोठा गाव आहे. तुम्ही बघू शकता सध्या एकदम भारी वातावरण झालेलं आहे आणि वॉटरफॉल एवढे मोठे नाही आहेत, बट तुम्ही बघू शकता आताचे वॉटरफॉल सुरू झालेले आहेत. सह्याद्री आपल्याला कधीच नाराज करत नाही. आम्ही दुपारी आलो पण एवढं ऊन होतं पुण्यातून निघालो त्यावेळेस, पण इथं आल्यानंतर एवढं भारी धुकं पडलंय आणि पाऊस येतोय, एवढं भारी वाटतंय ना खरंच. सो तुम्ही कधी करताय तामिनी घाटचा प्लॅन? छोटासा वॉटरफॉल दिसलाय आम्हाला पण एवढा आनंद होतोय त्याच्यातच. बापरे हे बघा सध्या तर याच्यामध्येच खुश होतोय, पण तुम्हाला माहितीये इथं पाऊस आल्यानंतर सगळीकडे वॉटरफॉल असतात. इथं असं घंटो बसू शकतो माणूस एकदम शांततेत, एवढं भारी वाटतंय. पाण्याचा आवाज येतोय मस्त आणि एवढी सुंदर गार हवा. चिडचिड नको करू. चिडचिड नाही येत, मस्त हवा सुटली किती भारी. एवढे लोक आहेत सगळीकडे लोहगडच्या सीनची चर्चा चालू आहे. आम्हाला तेवढंच ऐकायला येऊ राहील, पण जे कपल दिसले का आम्ही त्यांना सगळ्यांना म्हणून राहिले जपून राहा. ती त्यांना म्हणे पुढं होय नाही मला तर ऐकत नाही दोघं. हे सीन चालू आहे, आम्ही सगळीकडे हेच ऐकू राहिलो. प्रत्येक जण म्हणून राहिलो लोहगडचं हे सीन झाल्यापासून सगळे असे घाबरून गेलेले भयानक. तरी पण कपल येतात. यावेळेस मुलं मागं राहते पुढे नाही राहते. हा यावेळेस मुलं मागे राहते. पटी आहे ना, पटी आहे ना बहुत ज्यादा. एकुलते आम्ही एकुलते कधी आम्ही काय दोन हा नाही तुमचं दारार आहे. आमचं दारा दारार आहे. बाई. केलेलं आहे. ते तर मला तर नाही काय ना माहिती का, तिचं नाव काय होतं येत होतं ना सिया. सगळ्या येस पूर्वीच्या ना जेव्हा नाव आहे ना माझं पी पासून तिने पण सगळं येस नाव दिली ना तिने त्याच्या नाही काय ना नवऱ्याला आम्ही नाही करत. सो स्टार्टिंग विथ यस इट्स डेंजरस. ती वाला पण भांगा. Yes. दुसरे पडले म्हणून माझ्या घेऊ नका तुम्ही बी पडता लक्षात ठेवा. हा तुला पडून कंटेंट देणार नाही मी. वैष्णवी जर पडली ती या काला नाही सगळ्यांना घेऊन जाईल. बोंबल मेंटल पीस साठी आलो होतो. तर काय म्हणतात मेंटल हेल्थ नीट करायसाठी इथं आलो होतो. इथे येऊन कळालं फिजिकल हेल्थ कडे लक्ष द्यायची खूप जास्त गरज आहे की नाही? खूप जास्त गरज आहे. आणि आम्हाला राजगड चढायचं, आमची याच्यात फाटली जिरली आमची एवढा इथून जिरली पाय जोडा वैष्णवी. आता कुठे कॅमेरामॅन सटकला थकलो. फिजिकल हेल्थ कडे लक्ष द्यायची लय सक्तीची गरज आहे, काळाची गरज झालेली आता. उद्यापासून रनिंगला जावं लागेल. अरे हा तर उद्यापासून जिमला जाणार आहोत तुम्ही. कुठं आपण सावळ्या घाटामध्ये. सावळ्या घाटावर इकडे जायचं आपल्याला खाली. आता उद्या जिमला जाते, महिनाभर जिमला जाते, स्टॅमिना चांगले करू दे, मग आपण जाऊ राजगडला. अरे सावळ्या घाटात जायचंय आपल्याला आधी खाली. कडे तळे पाण्याचे तळे डुबक्यात डुबक पाण्याचं डुबक. लाईफ मध्ये आपलं लाईफ सगळं काही शिकवते. आपलं काट त्रिकोण पण आपलं कोण षटकोन. एक्झॅक्ट नाही षटकोन
अरे ह्यांचा कोण ड्रेस षटकोन, मग षटकोनलाच हेक्झागोनल म्हणतात ना. अरे मराठी भाषा चांगली आहे आपली, अशी बिघडू नका. मी आलो चहा प्यायला, ते म्हणते आमच्याकडे चहा पण कारण त्यांची म्हैस पळून गेली. त्याची विसरून गेली. कोणा सांगेल त्याने माहिती, फक्त पळून गेली. दुधाची पिशवी घेऊन जायचं काय? हा फिरायला जाताना वैष्णवी आपल्या घरून दुधाची पिशवी घेऊन यायची. गवतीच्या आपण हा आणि तुम्ही पुढच्या वर्षात आणि दुधाची पिशवी घेऊन येतो. हा छोटा गॅस घ्यायची प्लॅनिंग चालू आहे आमची. लोक कसे जातात त्यांच्यावर ठेवायचं लगेच. जन्म वाढून की दुवा. उन्हाही पडतंय, पाऊसही पडतोय, पण भारी वाटतंय. घामही येतोय, परत पाऊस येतो जातोय. आणि पाऊस पडतो त्यावेळेस तेव्हा शांतिनिकेतनाला असं इंद्रधनुष्य म्हटलं जातं दिसतं. की सूर्य मुक्त राहिला. विदर्भाची लोक हे विदर्भ काय लगेच आता बोलायला शब्द नाही राहिले माझ्याकडे. काय जाऊ दे. आमच्या नगरकडे तर वेगळा शब्द आहे, तुम्हाला माहित असणार कोणता शब्द आहे, पण यांचा शब्द जर आपला तरी शब्द ऍटलीस्ट भारी पडेल. यांच्या तिकडे तर लगेच सिनेमॅटिक वाल्या सिनेमॅटिक काय दिसत तुला? नाही असं नसतं रे अभ्या, लगेच नाराज नसतं व्हायचं माणसं लगेच. आणि प्रत्येकाची एक एक वॉटर बॉटल कॅरी करा, अशी करा. वरून पाऊस चालू शकतो बी, आणि ते खारट पाणी असतं. नको खारट पाणी असतं ते. मी गोड आहे, मला खारट पाणी नाही जमत. अब तू गया बेटा, अब तू गया देख. दात काहीतरी. आणि आम्ही प्रत्येक विकेंडला प्रत्येक विकेंडला कोणासारखी हिंडतो आपण, हिंडफिऱ्यासारखी. हा प्रत्येक विकेंडला आम्ही फिरतच राहतो, नवीन नवीन ठिकाणी जात राहतो. एकच वाक्य आहे, काही झालं तरी विकेंड वाया नाही गेला पाहिजे. नाही दुनिया इकडे तिकडे झाली तरी पण चालेल, विकेंड मात्र वाया नाही गेला पाहिजे. हॅशटॅग प्रिया आरगडी. पिये रे 5 पिये तू. स्वतःची कोण पी माझीच आहे मी. आरगडीचा ए. वा एवढं भारी वातावरण, त्यात वरून पाऊस चालू. काय पाहिजे काय आयुष्यात अजून? सुख समृद्धी, सुख आणि समृद्धी. पैसा बी लागतो. सुख आणि समृद्धी असल्यावर पैसा असल्याशिवाय सुख आणि समृद्धी भेटणार का आपल्याला? अरे काय बोललीस तू, काय बोललीस तू? तिचं म्हणणं आहे सुख समृद्धी असली तुमच्याकडे म्हणजे पैसा ऑटोमॅटिक असतो, तेव्हाच तुम्ही खुश होऊ शकता. दुखी दर्द आत्मा तू गाणे म्हणणं बरं निघल्यापासून नुसतं दर्द बरे गाणेच लावले त्यांनी. इथं आमची चांगली सुखासुखी जिंदगी चालली आहे. तू बी झाला सुरू गप ना भाऊ तू तरी. ही बी आली का आता? अरे अरे कायच करा माझं. अशा नमुन्याला घेऊन पुढे जाऊ मी. सो तुम्ही पण तुमच्या विकेंड साठी नक्की येऊ शकता सावळ्या घाटामध्ये. मित्र नसेल तर आमचे हा मित्र नसतील तुमच्याकडे, जर ग्रुप नसेल तर आमच्या ग्रुपलाही तुम्ही जॉईन करू शकता. भाड्याने भेटेल. भाड्याने. वो अलग ही लेवल का बंदा था. अशा प्रकारे आमचा आता वापस चाललोय आम्ही. आता व्ह्यू वगैरे बघून मस्त फोटोज व्हिडिओ काढले, एकदम निसर्गाचा आस्वाद घेतला. आता मात्र आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आता काहीतरी खायचं बघावं लागतं पहिला. आता पोटाला आस्वाद द्यायची गरज आहे. भूक लागलेल्या भयानक वाल्या. भूक केलेले मॅगी सांगितले, मॅगी ऑर्डर केली. मॅगी यायच्या आधी बिस्किट खाऊ राहिली बघा इकडे. आमची मॅगी यायला टाइम आहे. बिस्किट तोपर्यंत पारली बिस्किटावर काम चालू आहे. सावळ्या घाट चढायचं स्टार्टिंगलाच इथं स्टॉप आहे. सो तुम्ही मॅगी चहा वगैरे खाऊ शकता. तुम्हाला जिथे गावरान कोंबड्या बाहेर फिरताना दिसेल तर तिथे समजून घ्यायचं की सावळा घाट तिथून सुरुवात झाला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? प्रारंभ झाला. ही कोणती पद्धत झाली सांगायची? तिथं सावळ्या घाट लिहिलंय ना, एवढं ढळ तिथं पाठी लावली ना. एखाद्या वाचताच नसेल तर त्याने वाचता येणार, फिरायला येतच नाही. त्याला मराठी वाचताच येत नाही, तो बाहेर कंट्री मधून आला तर त्यांनी काय करायचं? त्यांनी समजून घ्यायचं इथं काहीतरी लिहिलं नाही, सावळ्या घाटीच तिथूनच सुरू होतोय. त्याच्याकडे मोबाईल आहे, ट्रान्सलेटर्स आहेत, एवढं सगळं तोंड आहे ना बोलायला. अवेलेबल आहेत. नाश्त्यासाठी काय काय पण मॅगी, पोहे, वडापाव, भजी, परत चहा, कॉफी, बिस्किट. यांच्याकडे सुरुवातीला जातानी हे काकूंचं शॉप आहे. सो तुम्ही इथे येऊन चहा नाश्ता करू शकता. जातानी तर गरज नाही पडली आम्हाला, पण येतानी आम्ही पुरे एनर्जी पूर्ण लो होऊन गेली. सो आम्ही आता मॅगी ऑर्डर केलेली आहे. आम्ही इथं मॅगी खातो. आमची मस्तपैकी मॅगी आलेली आहे आता. इथून सावळ्या घाटासाठी जाण्यासाठी रस्ता आहे आणि आम्ही इथं मस्त मॅगी खातोय. सो एवढं भारी वातावरण आहे, एकदम भारी. आता ही मॅगी गार करायला 4 तास लागते. तुम्ही पण विकेंडला नक्की फिरायला या तामिनी घाटामध्ये. आता एकदम भारी वातावरण झालेलं आहे. पाऊस पण चालूच राहतो कारण तुम्हाला सह्याद्री कधीच नाराज करत नाही. आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगला
काय चांगला रिस्पॉन्स द्या, मला असे छान छान ब्लॉग बघायला भेटते. आणि आमच्या ग्रुपला जॉईन करायला विसरू नका, आहे की नाही अभ्या? घेऊन जाऊ आम्ही. आपल्या ग्रुपमध्ये यायचं सगळ्यांना. आमचा ग्रुप जॉईन करायचा असलं तर नक्की आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला नक्की फिरायला घेऊन येऊ. आणि वेळ पडले तर आम्ही ट्रॅव्हल एजन्सी ट्रॅव्हल एजन्सी आताच नंतर खोलू. बेल आयकॉन वरती आता मी शिकू राहिले हळूहळू, बेल आयकॉनला क्लिक करा. तर अशा प्रकारे आम्ही आमचा फर्स्ट ब्लॉग एंड करतो तामिनी घाटाचा. सो थँक्स फॉर वॉचिंग अवर ब्लॉग. भेटूया आपण अशाच आपल्या नेक्स्ट ट्रॅव्हलिंग ब्लॉग मध्ये नेक्स्ट वीकेंडला. बाय बाय.